शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज आहे 24 जून 2024 सोमवार। आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, लगेच आज येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यासोबतच संपूर्ण कोकण पट्ट्याला देखील आज आणि उद्या मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात पहिलेचदा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या भागात देखील आज दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन रात्रीपर्यंत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, विदर्भात पहिलेचदा विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा पुढील 48 तासांमध्ये देण्यात आला आहे। तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।